तर उद्धव ठाकरेंनी महायुतीला 3 धक्के दिलेत। माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन तेली शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। अनेक वर्षांनी ते पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते हातामध्ये मशाल घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजन तेलींना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे, तर दीपक साळुंखे दुपारी 3 वाजता उबाठा गटामध्ये प्रवेश करणार आहेत। सांगोला हा पारंपरिक शेतकरी पक्षाचा बालेकिल्ला असून आता उद्धव ठाकरे गटानं या जागेवर हक्क सांगत दीपक साळुंखे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे। तर आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत। उदय, काय बोलाल? राजनजी, आता आपल्यासोबत आहे राजन तेली यांना माझा प्रश्न आहे की लोकसभा निवडणुकीत तुम्ही दीपक केसरकर यांच्यासोबत एकत्र व्यासपीठावर होतात, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा तुम्ही उमेदवार म्हणून प्रचार देखील केलेला आहे, मात्र आता तुम्ही त्यांच्याच विरोधात शड्डू ठोकलेले आहे। काय नेमकी गणितं बिघडली? लोकसभेला एक होतात, आता मात्र वेगवेगळे लढणार आहात तुम्ही? नाही, प्रश्न एवढा आहे की गेली 15 वर्षे ही विधानसभा तिथे केसरकर नेतृत्व करतायत। केसरकरनी आज आमच्याकडे आरोग्याचा प्रश्न असेल किंवा नोकरीचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न त्यांनी आता सोडवलेला नाही। प्रचंड कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, त्याहीपेक्षा भारतीय जनता पक्षाला नेहमी दुय्यम वागणूक दिलेली आहे। ते स्वतः जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष मी होतो, कधी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी निधी काढून भारतीय जनता पक्षाचा हा निधी आहे, आमचं जर एकत्र सरकार आहे, तर त्यांनी असं कधीच केलं नाही। उलट ज्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात ज्या ग्रामपंचायती आहेत त्याला कसा त्रास देता येईल हा त्रास त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करून आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच कसे बाद होतील या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलाय। ह्याचा उद्रेक त्या ठिकाणी होता। त्याहीपेक्षा आडाळी MIDC जी आमची आहे सावंतवाडी मतदारसंघात, तर ती 2013 झाली। 2013 पासून 2024 पर्यंत तिथं काही काम त्या ठिकाणी सुरू नाही। आज 20 ते 22 हजार मुलं ही गोवा तिकडे जातात। नोकरीचा प्रश्न गांभीर्याने, मी येताना कोणाचा ऍक्सिडेंट झाला, काय झाला, ही सातत्याने परिस्थिती उद्भवते आणि ही कार्यकर्त्यांमधली नाराजी, लोकांमधली नाराजी आणि आमच्या लोकांना त्रास देणं हा जो विषय होता त्याच्या नाराजीतूनच हा विषय या ठिकाणी पुढे आलेला आहे। राजनजी, 2019ला तुम्ही विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती, आता तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहात। तुमचं या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी काय चर्चा झालेली आहे? विधानसभेचं तिकीट जे आहे ते तुमचं कन्फर्म झालेलं आहे का? आणि जर कन्फर्म असेल तर तुम्ही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून कशी निवडणूक लढणार? तुमची राजकीय गणितं कशी असणार आहेत? कसं आहे की बघा, मी आज दुपारनंतर प्रवेश करणार आहे। माझी कुठल्याही प्रकारची चर्चा तिकीट आणण्यासंदर्भातली झालेली नाही आहे। जे उद्या सगळे आघाडीची मंडळी एकत्र ठरवतील त्याप्रमाणे तो निर्णय मला मान्य असेल। मी का असं कुठलीही अडचण त्या ठिकाणी मुद्दामून मी तिकीट आणि हा विषय नाही आहे। तिथे जर 15 वर्षात जर आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने जर त्या भागात अन्याय होत असेल, तिथे जर लोकांना न्याय मिळत नसेल, आणि ही भूमिका आजची माझी नाही, बा निवडणूक जवळ आली म्हणून नाही, मी गेली 2 वर्ष पक्षाच्या वरच्या नेतृत्वांना मी या ठिकाणी मुद्दामून सांगतो की ही अशी परिस्थिती आहे, तुम्ही आम्हाला 100% भाजपा करायला सांगितलंय, पण भाजपाला जर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी जर हे मंडळी त्रास देत असतील तर कार्यकर्त्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न त्या ठिकाणचा होता। आणि म्हणून मी पक्ष नेतृत्वाला कोणालाही दोष देणार नाही। मी उलट आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय बावनकुळे साहेब असतील, आमचे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, हे जे सगळे नेतृत्व करणारी मंडळी आहेत, गिरीश महाजन साहेब असतील, सुधीर भाऊ असतील, यांना मनापासून धन्यवाद देईल। त्यांनी अतिशय चांगलं प्रेम केलं। कदाचित त्यांची युतीमुळे कदाचित हतबलता असेल, ती आपण जरी मान्य केली। आता गेल्या मागच्या वेळी सुद्धा मी जेही अपक्ष राहिलो त्यावेळी सुद्धा कणकोलीमध्ये शिवसेनेने बंडखोरी केलेली होती आमच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात, त्याला सिम्बॉल दिलेला होता। आम्ही त्यावेळी पक्षाला सांगत होतो की आम्हाला तुम्ही सिम्बॉल द्या, पण आमचं नेतृत्व एवढं मोठ्यापणाचं आहे, त्यांनी ते सांगितलं पण शिवसेनेने चूक केली म्हणून आपण या ठिकाणी चूक करता कामा नये, हे त्यांचं म्हणणं होतं। आणि म्हणून माझ्या हातात असलेला AB फॉर्म मी त्या जे आमचे प्रिसाइडिंग ऑफिसर त्यांच्या समोर बसलेलो होतो, चंद्रकांत पाटील आमचे अध्यक्ष होते, रवींद्र चव्हाण आमचे नेते होते आणि सतीश दोंड साहेब यांनी सांगितल्यानंतर तिथंच मी तो AB फॉर्म त्या ठिकाणी फाडला। एवढं पक्ष नेतृत्वाने सांगितलेले सगळे आदेश तंतोतंत आतापर्यंत मी या ठिकाणी पाळले। पण जर समजा पुढे काही हे जातच नसेल आणि जर केसरकर सातत्याने त्रासच देत असतील
तर मग करायचं काय हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता आणि म्हणून मला निर्णय घेणं भाग पडलं. राजन तेली हे तळ कोकणामध्ये कट्टर नारायण राणे समर्थक असं त्यांची ओळख आहे, खूप मोठी ओळख आहे. आणि त्यानंतर आता तुम्ही त्यांच्याच विरोधी पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहात. मग एकूणच हा सगळा विरोधाभास कसा वागतोय? मी यापूर्वी पण त्यांच्या विरोधात होतो. मला एक चूक आता सुधारायची संधी या ठिकाणी मिळाली की 2005ला मी जे त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी शिवसेनेतून बाहेर पडलो ती माझी मोठी चूक होती. आज ती चूक सुधारण्याची मला या ठिकाणी संधी मिळाली आहे. त्यामुळे मी बघा वरच्या सगळे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा मी आदरच करतो. मी त्यांना काही चुकीचं मी म्हणणार नाही. ज्या काही तिकडे मतदारसंघातल्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणीसाठी मला ही गोष्ट आणि अडचणीत मतदारसंघातल्या अडचणी त्याच्याचबरोबर कार्यकर्त्यांना आणणे आहे. ह्या दोन गोष्टी घेऊनच मला आजचा निर्णय या ठिकाणी घ्यावा लागला आहे. त्यामुळे मला उद्या पार्टी जबाबदारी काय देते, आघाडी काय ठरवतंय याच्यातली कल्पना मला कुठलीच नाही की मी आजच आता मुंबईत आलोय. राजनजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आता दीपक केसरकर यांच्या विरोधात शट्टू ठोकलेले आहे. मात्र दीपक केसरकर यांनी 2 दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली आहे की मी तिथल्या सर्व माझ्या भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील सर्व विकास निधी जे आहे त्यांचं वाटप केलं होतं, त्यांना सहभागी करून घेतलं होतं, त्यांना कुठेही डावललं नाही, असं दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया होती. त्यांच्या प्रतिक्रियेला तुम्ही कसं उत्तर द्या? दीपक केसरकर एक नंबर खोटारडे आहेत, खोटारडे. आणि मी जर चुकीचं बोलत असेल तर तुमचा जो तिथला लोकल प्रतिनिधी त्याला एकदा कधीतरी पाठवा आणि ऑन कॅमेऱ्याच्या समोर भारतीय जनता पक्षाला त्यांनी काय दिलं, ते पालकमंत्री असताना काय दिलं आणि आता काय दिलं हे कधीतरी सांगा. म्हणजे लोकांनाही समजेल की हा माणूस किती खोटं बोलू शकतो. त्यांना मी मागे पण एकदा बोललो होतो की खोटं बोलण्याची युनिव्हर्सिटी तर त्यांना प्रमुख या ठिकाणी करायला पाहिजे. आज त्यांनी एवढ्या आश्वासनं तिकडे 15 वर्षात दिलेली आहे की मी एक प्रदर्शनच भरवतोय ह्याच्यानंतरच्या काळात. त्यामुळे ते काय बोलतात तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. आज त्यांचा मुखवटा नुसता हा फक्त दाखवण्यासारखी आहे, पण खऱ्या अर्थाने मी सांगतो म्हणून नाही, त्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य त्यांच्या कार्यकर्त्याला जरी विचारलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील की हा माणूस किती खोटारडा आणि किती चुकीचं बोलतो. राजनजी, तुम्ही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहात. मात्र सिंधुदुर्गामध्ये जे स्थानिक ज्या आधीचे ठाकरे गटातील जे शिवसैनिक आहेत ते मात्र काहीसे नाराज आणि असंतोष आहेत. त्यांना कसं समावेशित करून घेणार, त्यांची कशी मनधरणी करणार तुम्ही? माझा स्वभाव सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचा आहे. मी असं कधीच मी आता भारतीय जनता पक्षात मी काम केलं त्यांना विचारा की कधी जुनं नवीन मी त्या ठिकाणी केलं नाही. तर मी त्यांना सगळ्यांनाच परिवारातल्या सगळ्याच मंडळींना घेऊन गेलो. आजही तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी सगळ्या आमच्या सिंधुदुर्गातल्या जनतेला मी सांगेन की सगळ्याच लोकांना बरोबर घेऊन, म्हणजे पार्टीतल्या लोकांना घेणारच आहे, पण त्याचबरोबर सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन त्यांचे जर काही गैरसमज असले काय, माझा आजचा उद्देश लक्षात घ्या. जर पार्टीने जबाबदारी दिली, पार्टीने जर उद्या सांगितलं की जर तुला इथून उभं राहायचं आहे तर सगळेच बरोबर लागतील, मी एकटा नाही. त्यामुळे पार्टीच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांना सगळ्यांना एकत्र ठेवणं. मी त्यांना समजावेन बा काय चूक आहे. आपल्याला शेवटी एकत्र राहून त्या विधानसभेचे जे प्रामुख्याने जे प्रश्न आहेत, पर्यटनाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवावे लागतील. आणि आत्तापर्यंत जे 15 वर्षात नुकसान झाले ते जर भरून काढायचं असेल तर सगळ्यांनीच, म्हणजे आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी एकत्र येऊन एकदा केसरकरांना घरी बसवणं हे सगळ्यांचं काम आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन आणि त्यांना मी त्यांच्याकडे जाईन. त्यांची जर काही गैरसमज असेल तर मी निश्चितपणे या ठिकाणी दूर करेन. कारण स्वाभाविक आहे की एखाद्याला निवडणुकीला उभं राहावं असं वाटणं हे काही चुकीचं नाही आहे. प्रत्येक कार्यकर्ता ज्यावेळी काम करतो त्यावेळी त्याला वाटणं स्वाभाविक आहे. पण त्याचबरोबर निवडणूक येण्यासाठी जी गणितं लागतात, मतांची संख्या लागते, त्याचा हिशोब आपण सगळ्यांनी या ठिकाणी करायला पाहिजे. आणि त्याच माध्यमातून पार्टी जसा निर्णय घेईल तसं आपण या ठिकाणी पुढे त्यांना बरोबर घेऊन निश्चित जाईन, एवढं आपल्या माध्यमातून मी राजनजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल खूप धन्यवाद. मार्गी राजन तेली यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. तसंच सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा देखील राजीनामा दिलाय. आज ते मातोश्रीवर जात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान राजन तेली यांनी आपल्या कार्यालयातील भाजपचे फोटो आणि बॅनर देखील आता हटवले आहेत. तर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो कार्यालयामध्ये लावण्यात आले आहेत.